नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. अखेर डिझेल टंचाई प्रकरणी युवक काँग्रेसच्या निवेदनाची तात्काळ दखल. सर्व पेट्रोल पंपांना तहसीलदारांचे निर्देश. युवक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश. पुरवठा निरीक्षक धीरज मेश्राम यांची प्रत्यक्ष पंपावर जाऊन पाहणी. शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांच्या डिझेल समस्येवर लाखांदूर तालुका युवक काँग्रेसने घेतलेल्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण भूमिकेची अखेर प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून तालुक्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना तहसीलदार कार्यालयाकडून स्पष्ट निर्देश जारी करण्यात आले आहेत. खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर आणि शेतीच्या मशागतीची कामे वेगाने सुरू असताना निर्माण झालेल्या डिझेल टंचाईच्या प्रश्नावर युवक काँग्रेसने केलेल्या प्रभावी पाठपुराव्यामुळे प्रशासनालाही तात्काळ हालचाली कराव्या लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी युवक काँग्रेसने तहसीलदारांना निवेदन देत शेतकऱ्यांना कॅन व ड्रममध्ये डिझेल नाकारले जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला होता. शेतकऱ्यांची अडचण, शेती कामांची तातडी आणि ग्रामीण भागातील वस्तुस्थिती लक्षात घेत युवक काँग्रेसने प्रशासनासमोर ठोस भूमिका मांडली होती. या निवेदनाची दखल घेत तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयाकडून तालुक्यातील सर्व पेट्रोल पंप धारकांना अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. या पत्रात शेती हा तालुक्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय असल्याचे नमूद करत शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला पेट्रोल पंपातून प्रतिदिन 15 लिटर पर्यंत डिझेल कॅनमध्ये देण्यात यावे आणि कोणत्याही शेतकऱ्याला विनाकारण डिझेल नाकारू नये अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. प्रशासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे केवळ पत्र काढून प्रशासन थांबले नाही, तर 26 मे रोजी पुरवठा निरीक्षक धीरज मेश्राम यांनी स्वतः तालुक्यातील विविध पेट्रोल पंपांवर जाऊन पाहणी केली. डिझेलचा साठा, वितरणाची प्रक्रिया आणि शेतकऱ्यांना होणारी वागणूक याबाबत त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेत परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाची ही तत्परता पाहून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात असून युवक काँग्रेसच्या आंदोलनात्मक भूमिकेमुळेच प्रशासनाला प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. दरम्यान संबंधित प्रशासनाचे पत्र धडकले असताना एका पेट्रोल पंपावर काही ग्राहकांना चक्क डिझेल नसल्याचे सांगून डिझेलसाठी नाकारण्यात आले होते. मात्र त्याच वेळी दुसऱ्यांना डिझेल दिले जात असल्याने ग्राहकाकडून याविरोधात आवाज उठवण्यात आला होता. दरम्यान या संदर्भात संबंधित पेट्रोल पंप चालकाकडून आमची कसलीही चुकी नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रशासनाकडून त्यांच्यावर अद्याप कारवाईचा बडगा उगारण्यात आला नसल्याची माहिती आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांची शेती गावापासून व पेट्रोल पंपापासून दूर असल्याने ट्रॅक्टर किंवा कृषी यंत्र वारंवार पंपावर नेणे खर्चिक व वेळखाऊ ठरत असते. त्यामुळे शेतकरी कॅनमध्ये डिझेल घेऊन शेतातच इंधन भरण्यास प्राधान्य देतात. मात्र काही पेट्रोल पंपांकडून डिझेल देण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. युवक काँग्रेसने हाच प्रश्न आक्रमकपणे लावून धरत शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली होती. लाखांदूर तालुका युवक काँग्रेसने यापूर्वी सुद्धा विविध जनहिताच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरत संघर्षाची भूमिका घेतली आहे. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, सामाजिक प्रश्न आणि ग्रामीण भागातील मूलभूत समस्या यावर सातत्याने आवाज उठवत युवक काँग्रेसने तालुक्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. डिझेल प्रश्नावर मिळालेले हे यश युवक काँग्रेसच्या प्रभावी पाठपुराव्याचे फलित मानले जात असून शेतकरी वर्गातून संघटनेचे विशेष कौतुक होत आहे. पुरवठा निरीक्षक धीरज मेश्राम यांनी पाहणी करताना सर्व पेट्रोल पंप चालकांना संबंधित पत्राच्या आशयाचा स्पष्ट अशा सूचना फलक लावण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत. तसेच ज्या पेट्रोल पंपांवर सूचनांचे किंवा निर्देशांचे पालन होणार नाही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान प्रशासनाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत प्रभावीपणे होते आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळतो का याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे.